हाय नमस्ते, पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. तर आता आपण इथं गळ्याची कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. तर हा पूर्ण व्हिडिओ पहा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आपण इथं गळ्याची मापे टाकणार आहोत. तर इथं मी 13.5 उंची आहे. तर इथं मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. वर अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे, खाली अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. तर इथं मी 14.5 इंच पूर्ण उंची घेतलेली आहे. आणि इथं पट्टी मी पाठीमागं 3.5ची आहे, पण 4 घेतला आहे, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि मग नंतर इथं गळ्यासाठी एक कप्पा तयार करून घ्यायचा आहे. आपल्याला अडीचं माप टाकायचं आहे आणि एक कप्पा तयार करून गळ्याचा इथं शेप द्यायचा आहे. आणि नंतर इथं मी पानगळ्याचा शेप दिलेला आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. नंतर इथं आपण गळ्याची कटिंग करून घेणार आहोत. नंतर आपण मेन फॅब्रिकवर अस्तर टाकून घेणार आहोत आणि त्याला पिनअप करणार आहोत. नंतर मग त्याला टिच करून घ्यायचं. पिनअप केल्याने आपल्याला टिप व्यवस्थित घेता येते, गळा इकडे तिकडे हालत नाही आणि फिनिशिंग बी चांगली येते. तर पूर्ण बाजूने मी याला पिनअप करून घेतलेले आहे. दुई शोल्डरला घेतलेला आहे आणि साईडनी पण घेतलेला आहे. नंतर आपल्याला टिच करून घ्यायचं आहे. तर इथं टिच करून झालेला आहे. नंतर याला शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे मधलं फॅब्रिक. तर जास्त कडीवर घ्यायचं नाही, कारण कडीवर घेतल्यावर कसं आपली टिप कट होते आणि मग गळा व्यवस्थित येत नाही. तर थोडं थोडं साईडने सोडून द्यायचं, म्हणजे कसं व्यवस्थित होतं. आणि नंतर त्याच्यावर छोटे छोटे काप घ्यायचे, म्हणजे गळा पलटायला पण म्हणजे व्यवस्थित येतो. बघू शकता इथं मी छोटे छोटे याला काप घेतलेले आहेत. नंतर याला पलटून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित पलटून घेऊन परत त्याच्यावर एक दाबटीप घ्यायची आहे आपल्याला. व्यवस्थित याच्यावर दाबटीप घेऊन घ्यायची आहे, व्यवस्थित कपडा पकडून. म्हणजे आतमध्ये कपडा राहिला की मग ते फिनिशिंग चांगली येत नाही आहे. व्यवस्थित आतबाहेरून आपल्याला चांगला कपडा पकडून टिप घ्यायची आहे त्याच्यावर. बघू शकता आपली इथं त्याच्यावर दाबटीप घेऊन झालेले आहे. आणि आता आपल्याला नॉड आणि लेस लावून घ्यायची आहे. तर इथं नॉडसाठी मी 3.5 इंचावर मार्किंग केलेलं आहे, कारण अर्धा इंच आपलं शोल्डरमध्ये जातं आणि मग 3 इंचावर राहतं. तर याच्यावर मी दुही पण साईडने मार्किंग केलेलं आहे. तर आपल्याला इथं नॉट जोडून घ्यायचे आहे. त्याला रब करून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे नॉड निघत नाही आहे. तर इथं दुही साईडने नॉड लावून झालेले आहेत. आता याच्यावर आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. जास्त मोठी नाही घेतली मी, नाजूकच लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता.
पूर्ण लेस लावून झालेली आहे. नंतर त्याच्यावर दुसरी साईडनी एक टीप घ्यायची आहे, म्हणजे लेस कशी अशी पलटत नाही आहे. तर इथे मी दुई साईडने टीप घेतलेली आहे. इथे नॉडसाठी मी ते लटकन मी बनवून घेतलेले आहे. सुद्धा खूप सुंदर गळा दिसतोय.